दे दो फिर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, आपली ऋतुजामध्ये. आणि आज मी आले आहे लेओव्हरला. लेओव्हर काय असतो तर जी ड्युटी तुम्ही करता, सपोज आज मी 3 फ्लाईट्स ऑपरेट केले आणि मला दिल्लीमध्ये आणून सोडलं. बेसिकली माझा बेस म्हणजे मी जिथे राहते ती प्लेस आहे मुंबई, पण आज मला ड्युटी निमित्ताने दिल्लीला राहावं लागत आहे. तर त्यासाठी हे लोक मला हॉटेल प्रोव्हाइड करतात आणि त्या हॉटेलमध्ये आज आपण राहणार आहोत. तर मी इथे आली आहे दिल्लीला. खूप जास्त वेळेचा लेओव्हर नाही आहे हा आपला. मला फक्त खायचं आहे, झोपायचं आहे, उद्या सकाळी उठायचं आहे आणि परत तयारी करून फ्लाईटला निघायचं आहे. वाय? बिकॉज खूप जास्त छोटा लेओव्हर आहे. लिटरली फक्त 13 तासांचा, आणि 13 तासांमधनं 1 तास माझा ऑलरेडी निघून गेलेला आहे एअरपोर्टपासून हॉटेलला पोहोचतपर्यंत. आणि रिसेप्शनवर तिथे वेट करत राहणं की म्हणजे कधी चेक इन होईल, त्या रांगेत उभं राहणं. सर त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा भरपूर वेळ निघून गेलेला आहे ऑलरेडी. आणि आता रात्रीचे वाजतात आहे 1:30. मी ऑलरेडी फ्रेश झाले आहे, म्हणजे मी चेंज केलं, मी स्किन केअर केलं आहे, फक्त मला लिप बाम लावायचा बाकी आहे. तर लेओव्हर म्हणजे हे असते. तर आपला 13 तासांचा लेओव्हर आहे. खूप जास्त आपण काही करू शकणार नाही या लेओव्हरमध्ये. आपण नाही कुठे बाहेर जाऊ शकणार आहे, बिकॉज 13 तासात मी कुठेच जाऊ ना. माझ्या बॉडीला पण 3 इतक्या मोठ्या मोठ्या फ्लाईट्स ऑपरेट केल्यानंतर रेस्ट हवा आहे. तर आपण फक्त रेस्ट करणार आहोत, स्वतःची काळजी घेणार आहोत आणि खाणार आहोत आणि पुन्हा परत जाणार आहोत फ्लाईटसाठी. तर चला, आज आपण दिल्लीमध्ये 13 तास कशी स्पेंड करणार आहोत ते बघूया. हा आहे आपला डोअर. इथनं आपल्याला ओपन करून आत यावं लागतं. आणि हे जे आहे 2 बेड्स आहे. 2 का? कारण क्लबिंग मिळत असतं आम्हाला. 2 मुली सोबत राहावं लागतं. इकडे वॉशरूम आहे जे की माझी कॉलिग यूज करते आहे. आणि हा मिररमध्ये मी दिसत आहे माझं छोटंसं लाईट घेऊन. आणि हा आमचा TV आहे. आणि मी ऑलरेडी जेवण बोललं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. मी दाल खिचडीच ऑर्डर केली आहे. का? बिकॉज खूप सारे ऑप्शन्स होते खायला, बट देन मी नाही केलं ऑर्डर. मला उचकी पण लागली आहे. आणि हा आमचा पसारा इथे दोघींचा, बॅग्स अँड ऑल. बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल. बघितलं तर खायला खूप सारे ऑप्शन्स होते. बर्गर, पिझ्झा, पास्ता, हे ते खूप काही. बट देन मी विचार केला की यार, जर मी अशा खाण्याची सवय लावली माझ्या बॉडीला एवढ्या रात्री, ते पण रात्रीच्या 1:30 वाजता, तर माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची पूर्ण वाट लागून जाणार आहे. म्हणून मी साधीसुधी आपली दाल खिचडी ऑर्डर केली. बिकॉज इतक्या रात्री तर मी मोस्टली अवॉइड करते खायचं. बट देन मी लंच केला होता आणि त्यानंतर मी काहीही खाल्लेलं नाही, म्हणून मी दाल खिचडी ऑर्डर केली आहे. या सगळे ब्रेकफास्ट करायला मी ऑर्डर केलं आहे ब्रेड अँड बटर अँड जॅम. ते इक्वली स्प्रेड होत नाही आहे. झालं कसं तरी. आय नीड टू मेक सँडविच ऑफ इट. आणि सोबतच मी ऑर्डर केल्या आहे छोट्या छोट्या इडलीज. आय मीन लुक ॲट दॅम. किती छोट्या छोट्या आणि फ्लफी इडलीज आहेत. आणि त्यांनी याचबरोबर सांबार आणि चटणी पण सेंड केली. तर मित्रांनो, ब्रेकफास्ट झाला आहे माझा आणि तुम्हाला सांगते की खूप टायरिंग पॅटर्न आहे हा. म्हणजे आम्ही रात्री लिटरली 1:30 वाजता रूममध्ये पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर ऑब्व्हियसली फ्रेश होतपर्यंत, खातपर्यंत वेळ निघून जातो.
आणि नंतर मग मी झोपले आणि सकाळी मी 10 वाजताचा अलार्म लावला. म्हणजे मी ना असं टोटल स्वतःचे असे 6 तास किंवा 7 तास असं काउंट करून ठेवते आणि नंतर मग मी अलार्म लावते. युजली फ्लाईट्समध्ये असा वेळ असला माझ्याजवळ तर मग मी 10 वाजताचा अलार्म लावला. आणि जेव्हा सकाळी तो 10 वाजता अलार्म वाजला आणि मी उठले ना, माझे पाय खूप दुखत होते. मग मी अलार्म केला बंद. मग मी पुन्हा झोपले. मग म्हटलं की नाही, थोडा वेळ झोपते, नंतर उठेल. मग मी उठली 11 वाजता. सो 11 वाजता मी उठले. आता मग फ्रेश होऊन ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आता मी विचार करते की मी थोडंसं स्किन केअर करू. बिकॉज वेळ आहे माझ्याकडे थोडासा, तरी 1-1.5 तास आहे माझ्याकडे. 1-1.5 तासानंतर मला फ्लाईटसाठी रेडी व्हायचं आहे. तर वाय नॉट युटिलाइज माय टाईम. आणि फ्लाईटमध्ये पण मला थोडीशी लाँग फ्लाईट आहे, तर बुक वाचायला मला तिथे वेळ मिळणार आहे, म्हणून मी आत्ता बुक नाही वाचत. अदरवाईज रीडिंग माझं फेवरेट हॉबी आहे. मला आवडतं की मी रीडिंग करावं आणि दिवसातनं म्हणजे एखाद्या आठवड्यातनं ॲटलिस्ट 3-4दा मी रीड केलेलं मला आवडतं. जर कधी असं होतं ना की एखादा आठवडा निघून गेला आणि मी रीडिंग केलंच नाही, तर मला असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी म्हणजे एकदम कंप्लीट फील नाही होत. सो चला आपण आपला स्किन केअर करूया. मैं बात कर रही हूँ तो प्रॉब्लम हो रही है क्या? आमची लॉन्ड्री आलेली आहे आत्ता. तर आता मी तयार होणार आहे माझ्या फ्लाईटसाठी. आणि तुम्ही बघितलंच असणार की किती छोटासा हा लेओवर होता. म्हणजे लिटरली मी काहीच केलेलं नाही. इट वॉज जस्ट अ बेसिक थिंग की जी मी केलेली आहे. जेवण करणं, झोपणं आणि खाणं. फिरायला वेळ नाही मिळाला, काहीच नाही मिळाला. तर लेओवर्स युजली असेच असतात. म्हणजे इट्स व्हेरी रेअर की तुम्हाला खूप सारा वेळ मिळेल की तुम्ही जिथे फिरायला जाऊ शकाल किंवा सिटी एक्सप्लोअर करू शकाल. किंवा आजकाल मोस्टली असेच लेओवर मिळत आहे की जिथे तुम्हाला खूप म्हणजे असं मिनिमम टाईम मिळतो रेस्ट, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी राहायला, रेस्ट करायला. हा माझ्या कोलिगचा आहे, तर मी तिच्या बेडवर ठेवते. तर चला आता रेडी होऊया. युनिफॉर्म घालायच्या आधी बेस सेट करून घेते स्किन केअरचा, म्हणजेच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मी लावणार आहे. वाय? बिकॉज टू प्रोटेक्ट माय स्किन फ्रॉम सन. जेव्हापर्यंत मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सेट होऊन जातं छान स्किनमध्ये, तोपर्यंत मी चेंज करून घेते, सो दॅट तितका टाईम याला मिळेल की हा सेट होऊन जाईल. युनिफॉर्म पण घालून घेतला आणि सोबतच मी हेअरस्टाईल पण करून घेतली. आता पटकन आपण मेकअप करू. मेकअप ट्युटोरियल नाही आहे हा, म्हणून पूर्ण मेकअप दाखवणार नाही, असंच, नाहीतर आपला व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल. तर मंडळी, थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यासोबत हा वेळ घालवला. माझ्यासाठी तुम्ही हा वेळ दिला. मी खूप ग्रेटफुल आहे. आणि आता मी फ्लाईटसाठी रेडी होऊन गेली. आता मी खाली जाईल, थोडंसं काहीतरी खाईल हलकं फुलकं, कारण ब्रेकफास्ट ऑलरेडी केला आहे, त्यामुळे खूप जास्त भूक नाही आहे मला. बट देन रात्री मी 12पर्यंत फ्री होणार आहे, तर काहीतरी तर खावंच लागेल. सो आज 2 फ्लाईट्स ऑपरेट करून मी पुन्हा मुंबईला परतणार आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर कनेक्टेड फील झालं असेल, तर प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सपोर्ट करा. कारण तुमच्या सपोर्टने आणि माझ्या मेहनतीने याला जर यश मिळाले ना, तर आपण काहीतरी खूप छान घडवणार आहोत. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे आणि ते आपण घडवणार आहोत. मी तुम्हाला ते आत्ताच नाही शेअर करू शकणार, पण म्हणजे असं असतं ना की करून दाखवणं खूप इम्पॉर्टंट असते सांगण्यापेक्षा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्की मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, काय आवडला, कोणता बेस्ट पार्ट वाटला. की म्हणजे मी इतकं काहीतरी केलं नाही आहे, बट देन नॉर्मली आज मी हा दिवस स्पेंड केला आहे. सो बाय बाय, थँक्यू.